हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. मच्चित्त सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत त्वम अहंकारान श्रोष्यसि विनंक्षसि. श्रीमद भगवद्गीता 18वा अध्याय 58वा श्लोक. नित्यपाठातील 116वा श्लोक. नित्यपाठातील स्वामींनी दिलेला अर्थ आधी पहिल्यांदा पाहू. तू माझ्या ठिकाणी निरंतर मन लावल्याने माझ्या कृपेने सर्व संकटातून सहज तरून जाशील आणि जर का अहमन्यतेने माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील, अर्थात परमार्थापासून भ्रष्ट होशील. माझं ऐकलंस तर तरशील, नाहीतर मरशील. ही भगवंतांनी घातलेली भीती नसून ती वस्तुस्थिती आहे. भगवंतांनी प्रकाशित केलेला उन्नतीचा मार्ग आपले अहंकार आणि विकार यांच्या नादी लागून सोडून दिला तर सर्व समजून देखील स्वतःचं अकल्याण करून घेशील. वेळ आणि संधी गमावणे बुद्धिमान माणसाचे लक्षण नव्हे. श्लोकाचा थोडक्यात अन्वय आणि अर्थ पाहू. मच्चित्त म्हणजे मज परमात्म्याच्या ठिकाणी चित्त ठेवून सर्व दुर्गाणी. दुर्गाणी हा दुर्गम या संस्कृत शब्दाचा अनेकवचनी शब्द आहे. दुर्गम म्हणजे दुर्ग म्हणजे किल्ला, गड, कोट. हा जो मराठीमध्ये शब्द आहे तोच हा शब्द. त्याचे अन्य शेड्स पण आहेत, अन्य अर्थ पण आहेत की कठीण अशी जागा, दुर्गम प्रदेश असं आपण ज्याला म्हणतो ना, किंवा अडथळे असाही त्याचा अर्थ होतो. मत प्रसादात म्हणजे माझ्या प्रसादाने, प्रसादाने म्हणजे कृपा प्रसादाने. तरिष्यसी म्हणजे तरुण जाशील. अथचेत त्वम म्हणजे आणि जर का तू अहंकाराने न श्रोष्यसी विनंक्षसी न ऐकशील म्हणजे अहंकारामुळे तू जर ऐकलं नाहीस, न ऐकशील म्हणजे माझे म्हणजे भगवंतांचे, तर विनंक्षसी म्हणजे नष्ट होशील, अर्थात परमार्थापासून भ्रष्ट होशील. मच्चित्त या शब्दाचे अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे असे दिसते. तू मच्चित्त झालास की मग वाटेत जे मोठमोठाले दुर्ग आहेत, ते दुर्ग म्हणजे कुठले तर साधनेतील अडथळे, आणि सर्वात मोठा दुर्ग म्हणजे जन्म मृत्यू हा सर्वात मोठा अडथळा, त्यांच्यापासून तू तरुण जाशील असे भगवंत सांगत आहेत. पण कसा तर माझ्या कृपेने, माझ्या कृपा प्रसादानेच. मच्चित्त होणे म्हणजे चित्त माझ्याकडे अर्थात परमात्म्याकडे लावून ठेवणे. यात प्रयत्नांचा भाग आहे. प्रयत्न साध्य असा हा शेवटचा टप्पा. पण प्रयत्न साध्य असेही म्हणता येणार नाही खरं तर पूर्णपणे. साधकाचा मच्चित्त होण्यापर्यंतचा प्रवास हा इथे सांगितला आहे. तोही भगवंताच्या प्रेरणेनेच होतो, त्याच्या साहाय्याने होतो. मग त्याचे सहाय्य हे साधकाच्या साधनेला प्रपोर्शनेट असते. तसे तर प्रपोर्शनेट पण म्हणता येणार नाही, डिस्प्रपोर्शनेटच म्हणावे लागेल. रामकृष्ण असं म्हणतात, भगवंताचा बालक भाव साराच बेहिशेबी कारभार. जसं एखादं लहान मूल असतं ते कोणाला एकदम उचलून देऊन टाकतं, भगवंताचं अगदी तसंच आहे. पुढे एकदा याच प्रसंगाचा संदर्भ देताना स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की जरी बेहिशेबी कारभार भगवंताचा असं जरी असलं तरी त्याच्या मागे एक छोटासा हिशोब हा असतोच. साई मेरा बाणिया सहज करे व्यापार, बिन दांडी बिन पालटी तोले सब संसार, असं संत कबीर म्हणतात. त्यामुळे गीतेमध्ये या आधीच्या श्लोकामध्ये म्हणजे 57व्या श्लोकामध्ये मच्चित्त पर्यंतचा जो साधकाचा प्रवास आहे तो भगवंतांनी समराईज केलेला आहे. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततम भव. चेतसा म्हणजे मनाने माझ्या ठाई कर्मे अर्पण करून, मतपर म्हणजे मतपरायण हो. मतपरायण म्हणजे माझ्याशी जोडलेला हो, माझ्याशी जोडलेला राहा. परायण हा जो शब्द आहे तो पर आणि अयन यांचा मिळून बनलेला आहे. पर म्हणजे केवळ, ओनली. अयन म्हणजे जाणे, गोईंग. म्हणजे मन हे माझ्याकडेच जाईल अशी मनाला सवय लावा. नुसतेच मच्चित्त हो असे सांगितलेले नाही. साधनेची, ध्यानयोगाची, कर्मयोगाची सर्व प्रक्रिया सांगितलेलीच आहे आणि त्यासोबत मतपर हे पद मच्चित्त यासोबतच सांगितलेले आहे. मच्चित्त हे पद याआधी सर्वप्रथम 6व्या अध्यायामध्ये आलेलं आहे
आणि आता 18व्या अध्यायामध्ये दोन्ही ठिकाणी मात्र एकाच श्लोकामध्ये मच्चित्त आणि मतपर ही दोन्ही पदे एकत्र एकाच श्लोकामध्ये आलेली आहे. मतपर याचा अर्थ काय? तर स्वामींनी तो समजावताना स्वामींचा जो ध्यानयोग हा जो ग्रंथ आहे 6व्या अध्यायावरील, तर त्याच्यामध्ये स्वामींनी हा हा अर्थ विशद केलाय की परमात्माच परमध्येय आणि आश्रयस्थान आहे अशी चित्ताची ठेवण असणारा. थोडक्यात म्हणजे देवामध्ये मन ठेवणे आणि देवाचाच आश्रय किंवा आधार घेणे हा भक्तिभावनेचा मार्ग आहे आणि तो साधनेच्या सर्व प्रयत्नांना मोठे बळ देतो. मच्चित्त, मतपर ही भक्तियोगवाचक पदे आहेत. यात प्रयत्नांचा भाग आहे. ईश्वराबद्दल आपल्याला असलेल्या मूळ आवडी सहित तो प्रयत्न करावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लाभो मज. मनरूपी भ्रमराला परिमळाची एकदा का ओळख झाली की तो तिथे धाव घेऊ लागतो. ही अनुभवाची गोडी कशी बरं लावावी मनाला? तर ज्ञानेश्वर महाराजच सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, का जे या मनाचे एकनिके, जे हे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जाईजे. मनाचा स्वभावच असा आहे की ज्याच्यात त्याला सुख वाटते ते तिथे रमते. म्हणजेच मनाला ज्याचा संग होतो तिथे ते आसक्त होते. मुख्य इंद्रिय मनच, इंद्रियाणाम मनश्चास्मी असं भगवंत म्हणतात विभूती योगामध्ये. सर्वात बलवान इंद्रिय हे जे मन, ते इतर सर्व इंद्रियांकडून आपल्याला हवं ते करून घेतं. त्यामुळे मनाला कोणाचा संग घडतो यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. आसक्ती हा मनाचा न जाणारा गुण. रामकृष्ण परमहंस म्हणतात की काम आणि क्रोध यांच्याशी लढू नका, त्यांची फक्त दिशा वळवून द्या. म्हणजे मनाला भगवंताच्या ठिकाणी आसक्त करा, म्हणजे ते आपोआपच तिकडे वळेल. मनाला मतपर कर असं भगवंत सांगत आहेत. ते सारखे सारखे माझ्यापाशी जाईल असे बघ. भ्रमर सुवासी मधावरी माशी, तैसे या देवाशी मन माझे असं नामदेव महाराज म्हणतात. तर याच्यावर विश्लेषण करताना स्वामींनी असं विश्लेषण केलंय की भ्रमर पुष्पावरच पराग सेवन करत बसतो. तो उडून थोडा इकडे तिकडे गेला तरी पुन्हा फुलावरच येतो. मधमाशीचंही मधुसेवन असंच असतं. उडून जरा इकडे तिकडे गेली तरी ती पुन्हा फुलावरच येते. तसे माझे मन काही कारणाने थोडा वेळ अत्यावश्यक म्हणून जगत व्यवहाराच्या साठी संबंधित झाले तरी ते तिथे न रेंगाळता, मध्ये वेळ न घालवता तातडीने पुन्हा भगवंताच्या आवडीने भगवंतावर येते. अशी स्थिती होणे म्हणजे मच्चित्त होणे. एखादी व्यक्ती काही कारणाने संकटात सापडल्यामुळे काही अपेक्षेने ईश्वराचा आधार घेते, पण ते प्रसंगानुरूप असतं. चित्त भगवंतात ठेवणे म्हणजे ते स्वाभाविक प्रेमाने स्वतःहून सहज कोणत्याही कारणाशिवाय केवळ देवाच्या आवडीने त्याच्याशी जोडलेले राहणे. चित्त कारणाकारणाने संबंधित होणे हे नैसर्गिकच आहे, पण फक्त काही कारणासाठीच ते देवाशी जोडले जाणे असे अभिप्रेत नसून अकारण स्वाभाविक गोडीने चित्त देवात राहणे हे इथे विशेष सांगायचे आहे. सर्व कर्मांमध्ये वा एकांतात नामाचे व त्यातून प्राप्त होणाऱ्या ईश्वराच्या अनुसंधानाचे वळण लावता लावता चित्ताला अखंडित अनुसंधानाची स्थिती प्राप्त होते. अशी स्थिती प्राप्त होणे हा साधनेचा अंतिम टप्पा, शेवटचे स्टेशन. त्यामुळे यापुढे ट्रेन जात नाही. तिथून पुढे भगवंत एअरलिफ्ट करतात. मत प्रसादात तरिष्यसी. प्रसाद म्हणजे कृपा प्रसाद. माझ्याच कृपेने तू तरशील असं भगवंत सांगत आहेत. तरिष्यामी असं म्हणालेले नाहीत, म्हणजे मी तुला तारेन असं म्हणालेले नाहीत, तरशील असं म्हणाले. म्हणजेच मच्चित्त झालाच की माझ्याच प्रसादाने तरून जाशील म्हणताना भगवंतांनी हा एक युनिव्हर्सल रूल सांगितलेला आहे आणि आश्वासित पण केलेले आहे सर्वांनाच. तसेच जन्ममृत्यूरूपी दुर्ग इतर अडथळ्यांपासून मी तुला अलगद तारून नेईन असं भगवंत म्हणतात. हा शेवटचा टप्पा संपूर्णपणे कृपेवरच अवलंबून आहे आणि प्रयत्न साध्य नाही. याच टप्प्याला विशते तदनंतरम, म्हणजेच माझ्या स्वरूपाला योगी येऊन मिळतो, माझ्याशीच पूर्णपणे एकरूपता अनुभवतो असं भगवंत म्हणतात. मच्चित्त होण्याच्या प्रवासात जे अडथळे येतात ते सुद्धा भगवंतच दूर करत असतो. आपले योगक्षेम तोच वाहत असतो याचा अनुभव साधकाला नित्य येतच असतो. पण इथे जे दुर्गाणी म्हटले आहे ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यांना म्हटले आहे.
रामकृष्ण असं म्हणत की सुनबाई गरोदर असेल तर तिचे दिवस जसे जसे भरत येतात तसं तसे तसे जी सासू असते ते तिचे काम कमी कमी करत जाते. तसंच साधकाची जशी जशी प्रगती होत जाते जाते तसं तसं भगवंत अधिक अधिक सहाय्य करत जातो. रामकृष्ण एक कथा सांगत असत. एकदा एका अंधाऱ्या वाटेने एक वाटसरू चालला होता, काही वाटसरू चालले होते आणि पुढे एक वाटाड्या होता आणि तो हातामध्ये दिवा घेऊन त्यांना वाट दाखवत होता. त्याच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ते वाटसरू चालत होते. वाटसरूंना आपल्या पायाखालची वाट दिसत होती त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये. आणि चालता चालता बऱ्याच पुढे गेल्यानंतर त्यांच्या असं मनात आलं की अरे, हा जो वाटसरू आम्हाला वाट दाखवतोय तो स्वतः कसा दिसतो हे तर आम्हाला दिसतच नाहीये. त्याचा चेहरा आम्हाला बघायचा असेल तर, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यावर रामकृष्ण असं म्हणायचे की त्या वाटसरूला जर स्वतःचा चेहरा जर दाखवायचा असेल तर मात्र त्याला तो दिवा स्वतःच्या चेहऱ्याकडे फिरवायला लागेल आणि तो त्या दिव्याचं तोंड कधी फिरवणार हे मात्र तो ठरवतो. मत प्रसादात तरिष्यसी. शारदा देवींचा म्हणजे शारदा माता यांचा एक प्रसंग आहे. एकदा त्यांच्याकडे एक भक्त आला होता. त्यांनी विचारलं की भगवंताच्या लाभासाठी काय करावं लागेल. तर माताजी म्हणाल्या की खूप जप तप साधना करावी लागेल. त्यावर तो भक्त म्हणाला की जप तप करून ईश्वर लाभ होईल. माताजी म्हणाल्या नाही, तो केवळ त्याच्याच कृपेने होतो. तर मग जप तप का करावा. त्यावर माताजी म्हणाल्या की त्याची कृपा व्हावी म्हणून. स्वामीजी पण सांगतात की ध्यानाला बसताना देवाजवळ आपल्या सद्गुरूंजवळ प्रार्थना करून बसावे. माझे चित्त भरकटू देऊ नकोस, माझे ध्यान लागू दे, अशी प्रार्थना करावी आणि बसावे. अहंकार हा फार सूक्ष्म असतो. अथचेत त्वम अहंकारात हे सूक्ष्मपणे प्रत्येक पातळीवर लागू होतच असते. त्यामुळे साधकांनी प्रत्येक टप्प्यावर सांभाळले पाहिजे. अथचेत त्वम अहंकारात असे म्हणताना भगवंत पुढे थोड्या वेगळ्या शब्दात सांगत आहेत. आणि जर का तू अहंकाराला बळी पडून माझे ऐकले नाहीस तर तू स्वतःचा नाश करून घेशील. असे म्हणून आपल्याला भगवंत एकदम ब्लो देत आहेत आणि हलवत आहेत. एकदम धडकी भरेल असे हे वचन आहे थोडेसे. विनश्यसी विनंक्षसी म्हणजे परमार्थापासून भ्रष्ट होशील. आता तसं बघितलं तर हे सुद्धा सर्व पातळीवर लागू होतं. विनंक्षसी पण एक ग्रेडेड आहे. ते एकदाच होतं असं नाही, ते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टू अँड फ्रो असंही होतं. परमार्थापासून थोडं दूर जाणं, पुन्हा येणं असा प्रवास साधकाचा सुरू असतो. अहंकारात म्हणजे नेमके काय. तर तत्वतः अहंकाराचे मूळ आहे मी देह आहे ही जाणीव, म्हणजेच देहबुद्धी. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. मनाचे श्लोक. पुढे समर्थ देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्याची प्रक्रिया सांगताना म्हणतात, देहबुद्धी ते ज्ञानबोधे त्यजावी, विवेके विवेके तये वस्तूची भेट घ्यावी. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तेची शोधित जावे. स्वतःच्या अंतर्यामी स्वच्या जाणीवेचा वेध घेणे म्हणजेच स्वामींनी दिलेले महावाक्य गोइंग टू सेल्फ आणि सोडून देणे. म्हणजे आजच्या प्रवचनात जे बघितलं असंग शस्त्रेण म्हणजे सोडून देणे आणि आत्मसंस्थम मनकृत्वा म्हणजे गोइंग टू सेल्फ. ध्यानकाळी मनाला आत्मसंस्थ करून त्याच संस्कारातून व्यवहारकाळी भक्तियुक्त अंतःकरणाने वावरणारा श्रद्धावान योगी हा उत्तम रीतीने माझ्याशी जोडलेला युक्ततम असतो असे प्रतिपादन स्वयं भगवंतच करत आहेत. या भक्तियुक्त योगाचा दिव्य चिरंतन उपदेश आर्काइव्ह मधून नाही तर प्रत्यक्ष एका जिवंत झऱ्यासारखा सद्गुरूच्या रूपाने प्रकट होऊन काळानुरूप नवनवीन शब्दांमध्ये नवनवीन भाषांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा भगवंतच करत असतात. इतकेच नाही तर भगवंताची दिव्य वाणी विवेक रूपाने प्रत्येकाच्या हृदयी नित्य प्रतिध्वनित होत राहण्याची अद्भुत सोय सुद्धा भगवंतांनी करून ठेवलेली आहे. ईश्वर प्राप्तीची इच्छा जितकी शिष्याच्या हृदयामध्ये असते त्यापेक्षा कितीतरी पटीने तळमळ आणि कळकळ ही सद्गुरूंच्या ठाई शिष्याला ईश्वरलाभ व्हावा याची असते आणि त्यासाठी ते अविरत कार्यरत असतात आणि सदैव शिष्यांना अनेक पद्धतीने मार्गदर्शन करत असतात, प्रेरित करत असतात. हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे. आपण मात्र अथचेत त्वम अहंकारात
असं होऊन आपल्या सद्गुरूंना आपल्याकडून अपेक्षित असलेली साधना केली नाही तर न श्रोष्यसी विनंक्षसी या कडक पण वास्तविक शब्दात भगवंत आपल्याला सतत हलवत आहेत. आपण आपल्या साधनेच्या बाबतीत जागरूक आणि एक साधक म्हणून दक्ष राहण्याची बुद्धी आणि शक्ती आपल्याला सतत प्राप्त हो ही प्रार्थना करून हा स्वाध्याय स्वामीजींच्या चरणी मी अर्पण करतो. हरिओम तत्सत.